ठाणे लोकसभा मतदारसंघ मुंबई प्रांतात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो। मात्र 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले। राष्ट्रवादीतही तेच झालं। म्हणूनच ठाण्यात मतांची विभागणी निश्चित आहे असं जाणकार सांगतायत। अशा वेळी जाणून घेऊयात काय आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। सुरुवात करूया ठाण्याचा भूगोल जाणून घेण्यापासून। भौगोलिकदृष्ट्या नेमका कसा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ ते पाहूयात। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। कोणते? तर मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी, ठाणे, ऐरवली आणि बेलापूर। 2014 मध्ये ठाणे लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं त्यावरही आता एक नजर टाकूयात। 2014 साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजीव नाईक यांनी ही निवडणूक लढवली, ज्यात तब्बल 2,80,944 मतांच्या फरकाने राजन विचारे विजयी झाले। आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं त्यावरही नजर टाकूयात। 2019 साली राजन विचारे यांनी पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवली। यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपला उमेदवार बदलला। संजीव नाईक यांच्याऐवजी एनसीपीकडून आनंद परांजपेंना तिकीट देण्यात आलं। सलग दुसऱ्यांदा राजन विचारेंनी ठाण्याचा गड राखला। एनसीपी उमेदवाराचा पुन्हा एकदा राजन विचारेंनी पराभव केला। आनंद परांजपे पडले आणि विचारे तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी ठाण्यातून निवडून आले। आता 2014 साली आणि 2019 साली कोणत्या पक्षाला ठाण्यात किती टक्के मतदान झालं त्याची ही आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे। ठाण्यात प्रामुख्याने मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत पाहायला मिळाली होती। या दोन्ही लढतीमध्ये शिवसेना जिंकली असली तरी दोन्ही पक्षांचा नेमका वोट शेअर किती होता तेही पाहूयात। 2014 साली शिवसेनेला 56.5% मतं मिळाली। 2019 मध्ये पाहिलं तर 63.3% इतकी मतं मिळाली। म्हणजेच आतापर्यंत शिवसेनेला अर्ध्याहून अधिक म्हणजेच 50%पेक्षा जास्त मतं मिळालेत। त्यात 2019 मध्ये तर फर्स्ट क्लास मतं म्हणजे 60%हून जास्त मतं शिवसेनेने ठाण्यात घेतली आहेत। या आकडेवारीवरूनच ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला का मानला जातो हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये। ठाणे लोकसभेतल्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2019ला कोणत्या पक्षाची किती ताकद होती तेही पाहूयात। 2014 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 3 जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले, तर 2 ठिकाणी शिवसेनेचे आणि एका ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता। तर 2019 साली भाजप आणि शिवसेनेने आपली संख्या राखली होती। भाजपने 3, शिवसेनेने 2 आणि मीरा भाईंदरमध्ये अपक्ष उमेदवार गीता जैन निवडून आल्या होत्या। पण यातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित होताना दिसते, ती म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा युतीचा कौल देणारा असल्याचं दिसून येतं। 2014 मध्येही तेच दिसलंय आणि 2019 मध्येही तेच दिसतं। पण आता 2024 मध्ये मात्र वेगळं चित्र आहे, कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिले आहेत। याचे पडसाद लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर सगळ्यांचंच लक्ष आहे। अशात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे। शिवाय गेली 2 वर्ष ज्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली, त्या मतदारसंघात आता शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत एकत्र आली आहे। तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे। अशा वेळी गेल्या 2 निवडणुकांमध्ये ज्या ठाण्याने युतीला कौल दिला होता, त्या ठाण्यातला मतदार आता कुणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। अशा सगळ्या राजकीय रणधुमाळीत म्हणजे 2024 मध्ये आताच्या घडीला ठाण्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्या मतदारसंघात कुणाची ताकद नेमकी किती आहे, ठाण्यात आता कोण नेमकं कोणत्या गटात आहे, कुणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात। ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये शिवसेनेचे 2 आमदार आहेत, तर भाजपचे 4 आमदार आहेत। खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपागाडी मतदारसंघ हा ठाणे लोकसभेमध्ये येतो। त्याचबरोबर ओवळा माजिवडा हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांचा आहे। ठाणे शहराचे आमदार संजय केळकर आहेत, ऐरवलीचे आमदार गणेश नाईक आहेत, तर बेलापूरचे आमदार आहेत मंदा म्हात्रे। मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी 2020 साली आधी शिवसेनेत प्रवेश घेतला होता। नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जैन यांनी ठाकरे की शिंदे अशी निवड करण्याऐवजी थेट भाजपमध्ये प्रवेश केला। यावरून असं दिसतं की निवडून आलेले सर्व आमदार हे सध्या तरी महायुती सोबत आहेत। या मतदारसंघामध्ये शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस यांचा एकही आमदार नाही आहे।
त्यामुळे आमदारांची ताकद बघता ठाण्याची लोकसभा निवडणूक महायुतीसाठी सोपी जाण्याची शक्यता आहे असं तूर्तास आकडेवारीवरून दिसू शकतं. असं जरी असलं तरी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये चांगलीच फूट पडली आहे. त्याचं कारण काय? तर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ठाण्याच्या शिंदेंनी जरी ठाकरेंची साथ सोडली असली तरी राजन विचारे हे अजून तरी ठाकरे गटातच आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंप्रमाणेच राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. राजन विचारेंना मानणारा एक वर्ग ठाण्यात आहे, तर शिवसेनेचा किंवा ठाणेकरांचा असाही एक वर्ग आहे ज्यांना एकनाथ शिंदे यांनी निवडलेला बंडखोरीचा मार्ग फारसा आवडलेला नाही आहे असंही सांगितलं जातं. हे सगळे लोक ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत. गणेश नाईक यांच्या विरोधातही काही प्रमाणामध्ये नाराजी पाहायला मिळते. यामुळे होणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे आणि ऐन निवडणुकीमध्ये नक्की मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये मत टाकतो हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे. आणि या सगळ्याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शाखांवर झालेला हाय व्होल्टेज ड्रामा आठवून पाहिला तर ठाण्याची लढत रंगतदार झाली नाही तरच नवल. पण या सगळ्याशिवायही आणखी काही ठाण्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या कोणत्या? त्यासाठी काही प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे. ठाण्यातला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? तर अर्थात नव्हता. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? अर्थात राजन विचार हे 2019 साली दुसऱ्यांदा निवडून आले. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? अर्थात 2014 आणि 19मध्ये युती विरुद्ध आघाडी अशीच लढत लोकसभेमध्ये झाल्यामुळे युतीला फायदा झाल्याचं दिसतं. आता येतो प्रश्न क्रमांक 4, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? याचं उत्तर आहे अतिशय गुंतागुंतीचं. 2022ला राज्यात राजकीय भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू हा ठाणेच होता. कारण ठाण्याचे आमदार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंडखोरी केली. त्यानंतर 2023मध्ये अजित पवारांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीत शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले, तर याच जागेवरून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले आनंद परांजपे अजित पवारांसोबत गेले. ठाण्यामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटासोबत सध्या तरी विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांची ताकद आहे. या जागेवर ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघेही दावा करू शकतात. कारण ठाण्यातून आधी प्रकाश परांजपे आणि राजन विचारे हे खासदार झालेले आहेत. तर ही जागा आधी आघाडीमध्ये राष्ट्रवादी लढायची. आता राजन विचारे यांनी ठाकरेंना साथ दिली तर शिंदे शिवसेना म्हणून या जागेवरती दावा सांगू शकतात. त्यात आनंद परांजपे अजित पवार गटात गेल्याने अजित पवार गटही या जागेवरती दावा सांगू शकतो. काँग्रेसची इथे ताकद नसल्याने काँग्रेस इथून दावा करण्याची शक्यता सध्या तरी कमीच दिसते. एकूणच काय तर ठाण्यातली लोकसभा निवडणूक 2024साठी अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे. ठाण्यात सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसते आहे, पण त्यात शिंदेही आले आणि ठाकरेही आले. शिवाय राष्ट्रवादीच्या मतांमध्येही 2024मध्ये फूट पडणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता राज्यात झालेल्या बंडखोरीवरून ठाणेकर गेल्या 2 वर्षांप्रमाणे युतीच्या बाजूने जातात की यावेळी आघाडीला संधी देतात हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्याचा हा राजकीय सातबारा पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? ठाण्यात कोण निवडून येईल हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.